वारणा धरणातून शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील वंचित गावे, वाड्या, वस्त्या, गुढे पाचगणी पठार, वाकुर्डे परिसर, पाटण तालुक्यातील भुरभुशी वाड्या, वस्त्या परिसर आदी भागाला हक्काचे पाणी चांदोलीतून देण्याचे नियोजन पूर्ण करावे, अन्यथा श्रमिक मुक्ती दल पाणी वाटप संघर्ष चळवळीच्या वतीने डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारू, असा मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील यांनी दिला. सांगली येथे सामाजिक संघटना व सर्वपक्षीय चर्चासत्रात चांदोलीतून सांगली, मिरज, कुपवाड शहरांना चांदोलीतून शुद्ध पाणी देण्याचा घाट घातला जातो आहे. याला आमचा कडाडून विरोध राहील. वारणा धरण शिराळा तालुक्यात असताना शिराळा पश्चिम भागातील अनेक वंचित गावे, वाड्या, वस्त्या, येळापूर, मेणी परिसरातील गावे, वाडी, वस्त्या, उत्तर भागातील अनेक गावांना, गुढे पाचगणी पठारावरील गावे, वाड्या, वस्त्यांना, पाटण तालुक्यातील भुरभुशी परिसराला, कराड दक्षिण तालुक्यातील गावे यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. चांदोली ते रेळेपर्यंतच्या मंजूर उपसा सिंचन योजना शासनाने पूर्ण करून सरडाकडील सिंचन प्रश्न सोडवावा. वारणा धरणामध्ये 1991 पासून पाणी अडवण्यात येत असून त्याला 32 वर्ष झाली तरी देखील संपूर्ण शिराळा तालुक्याला अद्याप पाणी मिळालेले नाही. असे असताना जे सांगली शहर कोयना धरणाच्या पाण्यावर किंवा कोयना धरणाच्या लाभक्षेत्रात येते, त्यांनी थेट वारणेचे पाणी नेणे हा शिराळा तालुक्यावर अन्यायच आहे. शिराळा तालुक्याने या धरणासाठी त्याग केला आहे. अनेक गावांना पुनर्वसित म्हणून राहावे आणि त्यांचे जगण्याचे प्रश्न 40 वर्ष झाले तरी देखील सुटलेले नाहीत. आमचा थेट पाईपलाईन योजनेला विरोध आहे. सांगलीला कृष्णा नदीचे पाणी कोयनेतून भरपूर येते. ते पाणी दूषित कोणी केले आणि शिक्षा कोणाला देता? आपण कोणाचे पाणी पळवत आहात? इथली लोक शेतीला पाणी नसल्याने हमालीसाठी मुंबईला जात आहेत. त्यांच्या शेतीला पाणी मिळाल्याशिवाय त्यांचे संसार सुखी होणार नाहीत. पर्यायाने मुंबईचा लोंढा गावाकडे राहील. यासाठी आमचा वारणेच्या पाण्याचा अट्टहास आहे, तो आम्ही कदापि सोडणार नाही. मे 2023 रोजी खराळे तालुका शिराळा येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पाणी परिषदेत इथल्या वंचित गावे, वाड्या, वस्त्या, वाकुर्डे परिसर, पाटण तालुक्यातील गावांना शेतीस पाणी देऊन ओलिताखाली आणून मुंबईचा लोंढा थांबवण्यासाठी निर्धार केला आहे. डिसेंबर 2023 अखेर डॉक्टर पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली या विभागातील शेतकऱ्यांची पाणी परिषद मेळावा होणार आहे. यामध्ये वंचित भागाला हक्काचे पाणी देण्याचा निर्धार लढा सुरू करणार आहे. वारणा धरणासाठी आपली गावे, घरेदारे, जमिनी पाण्यात बुडून पुनर्वसित झाले. 40 वर्ष झाली त्यांचे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी निधी मिळवण्यासाठी का पुढे येत नाहीत? तसेच तालुक्यातील अनेक गावांनी मुख्य कालव्यासाठी जमिनी दिल्या, त्यांना चढाकडील भागाला शेतीचे सिंचनासाठी मंजुरी योजनेला निधी मिळत नाही. डोंगरी भागातील वंचित गावे यांना शेतीला पाणी मिळवण्यासाठी नेत्यांनी निधी मिळवण्यासाठी आपली ताकद वापरावी. यावेळी वसंतराव पाटील पनुंबरे वारुणी म्हणाले, कृष्णेचे पाणी दूषित होण्यामागची कारणे शोधून प्रदूषण करणाऱ्यांना त्याची जबाबदारी घ्यायला लावून त्यावर उपाय सुचवण्यासाठी चर्चासत्र व्हायला हवे होते. मात्र दूषित पाण्याचे कारण पुढे करून चांदोलीतून शुद्ध पाण्यासाठी रेटा का, असा सवाल शिराळा तालुक्यातील शेतकरी वर्गातून संघटनांना होत आहे. वारणा धरण शिराळा तालुक्यात असताना तालुक्याच्या उत्तर भागासाठी अद्याप पाणी मिळालेले नाही. वारणा धरणामध्ये 1991 पासून पाणी अडवण्यात येत आहे. त्याला 32 वर्ष झाली तरी देखील संपूर्ण शिराळा तालुक्याला अद्याप पाणी मिळालेले नाही. असे असताना जे सांगली शहर कोयना धरणाच्या पाण्यावर किंवा कोयना धरणाच्या लाभक्षेत्रात आहे, त्यांनी थेट वारणेवरून पाणी नेणे हा शिराळा तालुक्यावर अन्याय आहे. शिराळा तालुक्याने या धरणासाठी त्याग केला आहे. अनेक गावांना पुनर्वसित म्हणून रानोरान फिरावे लागलेले आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील लोकांकडून सांगलीच्या थेट पाईपलाईन योजनेला विरोध होत आहे. सांगलीला कृष्णा नदीला कोयनेतून भरपूर पाणी येते. ते पाणी दूषित कोणी केले आणि शिक्षा कोणाला देता? कोणाचे पाणी तुम्ही पळवत आहात, असे प्रश्न उपस्थित होत आहे. BBL मराठीसाठी प्रतिनिधी दिनेश सबनीस, शिराळा. गेल्याच आठवड्यात सांगलीतील सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय चर्चासत्रामध्ये चांदोलीतील पाणी, शुद्ध पाणी सांगलीला पुरवण्याच्या विषयी चर्चासत्र झालं आणि यामध्ये वारणा धरणातून थेट सांगलीला पाईपलाईनने पाणी पुरवण्याचा सर्व संघटनांनी आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठराव झाला. तर या बाबतीत शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हे थेट पाणी देण्यासाठी पूर्ण आणि कडाडून विरोध आहे. यामागे शिराळा तालुक्यातील लोकांना अजूनही सिंचनाची व्यवस्था पूर्ण झालेली नाही. शिराळा पश्चिम भागातील
कालव्याच्या चढाकडील बाजू आणि त्याचबरोबर गुढी पाचगणी पठारावरील वाड्या वस्त्या, त्याच्यानंतर येळापूर मेणी खोऱ्यातील वाड्या वस्त्या आणि शिराळाच्या उत्तर भागातील वाकुर्डे परिसरातील गावे आणि वाड्या वस्त्यांना अजूनही सिंचनाची व्यवस्था पूर्ण झालेली नाही आणि यामुळे आमचं हक्काचं पाणी हे सांगलीला देण्यासाठी आमचा विरोध आहे. गेल्या अनेक दिवसापासून वारणा धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न 40 वर्षापासून रखडलेले आहेत. त्याला निधी मिळत नाही. कालव्यावरील रेड्यापर्यंतच्या उपसा सिंचन योजनांना निधी मिळालेला नाही. वाकुर्डे योजनांना पाण्याचा निधी मिळालेला नाही अजून. त्याचबरोबर कराड दक्षिण आणि पाटणच्या गुरुंबुशी परिसरातील वाड्या वस्त्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न अजून पूर्ण झालेला नाही आणि हे आमचं हक्काचं पाणी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या धरणातून थेट पाणी देण्यास कायम विरोध राहील आणि यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण ताकदीनं या आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारू अशी आमची भूमिका आहे. तिथल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे सिंचन व्यवस्था झाली नाही किंवा त्यांना पाणी मिळालं नाही तर आमचा लढा अधिक तीव्र करू आणि ज्यांनी कृष्णा नदीतून ज्यांचं कार्यक्षेत्र सिंचन व्यवस्थेचं असताना आणि पिण्याच्या पाण्यासाठी सांगलीची व्यवस्था असताना ते पाणी प्रदूषित कुणी केलं याची जबाबदारी कुणामुळे ते पाणी प्रदूषित झालं त्याचा शोध घ्यावा आणि त्यासाठी खरं वास्तविक चर्चासत्र व्हायला हवं होतं. हे पाणी का प्रदूषित झालं, कुणी केलं ते चर्चासत्रातून त्याच्यावर चर्चा करून त्यासाठी ह्या शुद्धीकरणासाठी निधी मिळवण्यासाठी या संघटनांनी किंवा सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करायला हवा असं आमचं मत आहे. आणि चांदोलीतला पाण्याचा प्रश्न शिराळा तालुक्यातील आधी सोडवावा आणि मगच ह्या पाण्याचा विचार करावा अशी आमची श्रमिक मुक्ती दलातर्फे आणि इथल्या शेतकऱ्यांच्या वतीनं पाणी संघर्ष चळवळीच्या वतीनं मागणी आहे.